स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कथेमध्ये. ही कथा उत्तर भारतातील एका सुंदर छोट्याशा गावातून सुरू होते. सुंदर गाव. हे गाव आपल्या डोंगर रांगा, निसर्गरम्य तलाव, झरे आणि हिरव्यागार जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक जण म्हणतात हे सुंदर गाव म्हणजे भारताचं स्वतःचं स्वित्झर्लंडच जणू. याच गावात सायली राठोड नावाची एक गोड, निरागस आणि सुंदर मुलगी राहत होती. सायली आपल्या आजीसोबत राहायची. ती फक्त 9 वर्षांची असताना तिच्या आईवडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या आजीनेच तिला वाढवलं. सायलीला तिच्या आजीवर खूप प्रेम होतं. तीच तिच्यासाठी सगळं काही होती. सायली फार महत्त्वाकांक्षी नव्हती. तिला मोठी स्वप्नही नव्हती. तिची एकच इच्छा होती, एक साधा आणि आनंदी आयुष्य जगण्याची. तिचे फारसे मित्रही नव्हते. प्राजक्ता हीच तिची एकमेव जिवलग मैत्रीण होती. दोघींचं नातं इतकं घट्ट होतं की त्या मैत्रिणीपेक्षा बहिणीसारख्याच वाटायच्या. सायली आणि प्राजक्ता दोघीही जोशी बेकरी या प्रसिद्ध पेस्ट्री शॉपमध्ये काम करत होत्या. हे दुकान गावात खूप नावाजलेलं होतं आणि त्याचे मालक होते जोशी सर, एक यशस्वी व्यावसायिक. त्यांच्यासोबत अमोल आणि निखिल हे दोघेही काम करत होते. निखिल बहुतेक वेळा डिलिव्हरीचं काम सांभाळायचा, तर सायली, प्राजक्ता आणि अमोल दुकानातच काम करत असायचे. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांनी एक खास वाढदिवसाचा केक तयार केला होता, जो देशमुख कुटुंबाच्या बंगल्यावर पोहोचवायचा होता. नेहमीप्रमाणे ही जबाबदारी निखिलवर होती. सायली आणि प्राजक्ता केक व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करत होत्या, तर दुसरीकडे अमोल खूपच चिंतेत होता. कारण निखिल अजून दुकानात आलेला नव्हता आणि त्याचा फोनही लागत नव्हता. अमोल चिडून म्हणाला, "अरे यार, हा निखिल कुठे आहे? फोनही उचलत नाही. आपल्याला 1 तासात केक पोहोचवायचा आहे." प्राजक्ता शांतपणे म्हणाली, "अमोल, काल निखिलने सांगितलं होतं ना की तो आज सुट्टी घेणार आहे. मग त्याला दोष देऊ शकत नाहीस." अमोल थोडा चिडतच म्हणाला, "मी काही मूर्ख नाही आहे प्राजक्ता. मला सगळं माहीत आहे. पण आज देशमुख कुटुंबाकडे इतकी महत्त्वाची डिलिव्हरी आहे म्हणून त्याने स्वतःच सांगितलं होतं की तो खास येईल. आणि आता बघ, फोनही उचलत नाही. पार्टी लवकरच सुरू होणार आहे आणि आपल्याला केक वेळेवर पोहोचवायचा आहे. आता 7:30 वाजलेत. हा निखिल आपल्याला मोठ्या अडचणीत टाकणार आहे." सायली ही चिंतेत म्हणाली, "अरे देवा, मला हे सगळं माहीत नव्हतं. जर निखिलने शब्द दिला असेल तर त्याने येणं गरजेचं होतं." अमोल गंभीर आवाजात म्हणाला, "एक गोष्ट लक्षात ठेव प्राजक्ता, जर केक वेळेवर पोहोचला नाही तर जोशी सर आपल्याला सगळ्यांना कामावरून काढतील. आणि तुला माहीत आहेच, त्यांची देशमुख कुटुंबाशी खूप जवळची ओळख आहे." आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, निखिल वेळेत येणार का? किंवा सायली आणि प्राजक्ताच्या आयुष्यात काहीतरी अनपेक्षित वळण येणार होतं? अचानक अमोलचा फोन वाजू लागला. स्क्रीनवर नाव दिसताच तो लगेच कॉल उचलतो. तो निखिलचाच फोन होता. अमोल घाईघाईने म्हणाला, "निखिल, कुठे आहेस तू? किती वेळा कॉल केला मी तुला?" निखिलचा आवाज घाबरलेला आणि थोडा थरथरत होता. "अमोल, सॉरी यार. अचानक आईची तब्येत खूप बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं." फोन सायलेंटवर होता. आत्ताच सगळी हॉस्पिटलची कामं पूर्ण केली. या सगळ्या गोंधळात तुला सांगायलाच विसरलो. खूप सॉरी यार." अमोल एकदम शांत झाला. "अरे देवा, ठीक आहे निखिल, काही हरकत नाही. तू आईची काळजी घे. इथला आम्ही बघतो. टेन्शन घेऊ नकोस." कॉल संपवल्यानंतर अमोलने सायली आणि प्राजक्ताकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. सायली लगेच विचारते, "काय झालं अमोल? निखिल काय म्हणाला?" अमोल हळू आवाजात म्हणाला, "त्याच्या आईची तब्येत अचानक बिघडली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तो आता येऊ शकणार नाही." प्राजक्ता काळजीने म्हणाली, "अरे देवा, खूप वाईट झालं. पण आता केक कोण नेणार देशमुख कुटुंबाच्या बंगल्यावर?" अमोल पूर्णपणे गोंधळलेला आणि असहाय्य वाटत होता. तो म्हणाला, "तुम्हाला माहिती आहे, मला बाईक चालवता येते, पण माझ्याकडे लायसन्स नाही. नाहीतर मीच गेलो असतो. आता फक्त एकच पर्याय उरतो." प्राजक्ता उत्सुकतेने विचारते, "कोणता पर्याय?" अमोलला बोलायला थोडं अवघड वाटत होतं, पण दुसरा मार्ग नव्हता. तो म्हणाला, "जर मी जाऊ शकत नसेल तर आता फक्त तुम्ही दोघीच आहात. प्राजक्ता, तुला अजून बाईक चालवायला येत नाही, त्यामुळे." हे बोलत अमोलने सायलीकडे पाहिलं.
त्याचा इशारा समजताच सायली लगेच म्हणाली. सायली घाबरतच म्हणाली, नको नको नको, मला सांगू नकोस की मला डिलेव्हरीला जायचं आहे. अमोल तिला समजावत म्हणाला, सायली प्लीज समजून घे, दुसरा काही पर्याय नाही. सायली थोडी घाबरलेलीच म्हणाली, पण अमोल, तुला माहीत आहे ना, मला असं बाहेर जाऊन डिलेव्हरी करायला खूप लाज वाटते. अमोल हसत म्हणाला, अगं काही नाही, सोपं काम आहे. आणि तू हेल्मेट घालशील, कुणी ओळखणारही नाही. चिल. सायली नाराज होत म्हणाली, उफ, नेहमी हा निखिल नाही आला की मला बलिदान द्यावं लागतं. ठीक आहे, जाते मी, पण ही शेवटची वेळ आहे. आणि अमोल, देवासाठी सांगते, तू 24 वर्षांचा आहेस, आधी लायसन्स काढ. अमोल थोडा लाजत म्हणाला, हो हो, नक्की काढतो. शेवटी सायलीने डिलिव्हरीची जबाबदारी स्वीकारली. ती बाईकवर बसली आणि केक घेऊन देशमुख कुटुंबाच्या बंगल्याकडे निघाली. काही वेळातच ती तिथे पोहोचली. तिने बाईक गेटच्या बाजूला पार्क केली, केकचा बॉक्स हातात घेतला आणि गेटकडे चालू लागली. सायलीने साधा पांढरा टॉप आणि हलका गुलाबी स्कर्ट घातला होता. तिच्या कपड्यांकडे पाहून सिक्युरिटी गार्डला लगेच समजलं की ती पार्टीसाठी आलेली पाहुणी नाही. गार्ड तिला अडवत म्हणाला, ए मॅडम, कुठे चाललात तुम्ही? सायली राठोड म्हणते, उफ, अरे सिक्युरिटी अंकल, मला आज जाऊ द्या ना, माझ्याशिवाय पार्टी सुरूच होणार नाही. सायलीचं उत्तर ऐकून सिक्युरिटी गार्ड तिच्याकडे वरपासून खालपर्यंत बघू लागला. सिक्युरिटी गार्ड म्हणतो, ओह खरंच, तू काही सेलिब्रिटी आहेस का, ज्याच्याशिवाय पार्टी सुरूच होणार नाही? सायली म्हणते, नाही, मी सेलिब्रिटी नाही, पण देशमुख कुटुंबातील मॅडमच्या वाढदिवसाचा केक मीच घेऊन आले आहे. आज त्यांच्या बड्डे सेलिब्रेशन आहे ना. सिक्युरिटी म्हणतो, हो हो, म्हणजे तू केक शॉपमधून आली आहेस? सायली म्हणते, ऑफकोर्स सिक्युरिटी अंकल. सिक्युरिटी म्हणतो, ओह सॉरी सॉरी, साहेब बऱ्याच वेळेपासून तुमची वाट पाहत आहेत. 1 मिनिट, मी फोन करून त्यांना सांगतो. सिक्युरिटीने फोनवर कोणाला तरी सायलीच्या येण्याची माहिती दिली. 1 मिनिटातच 50च्या आसपासचा थोडा जाडजूड माणूस गेटबाहेर येताना दिसला. त्याने पांढरा शर्ट, काळा कोट, लाल बो आणि काळी पॅन्ट घातली होती. हातात पांढरे ग्लोव्ज होते. तो त्या बंगल्यातील नोकरासारखा दिसत होता. जतीनजी म्हणतात, ती कुठे आहे? त्याने सिक्युरिटीला विचारलं. अहो, ती बघा जतीन साहेब, सिक्युरिटीने सायलीकडे बोट दाखवत सांगितलं. सिक्युरिटीचं उत्तर ऐकून जतीनने सायलीकडे वळून पाहिलं आणि तिला पाहताच तो आश्चर्यचकित झाला. जतीनजी म्हणतात, तुम्हीच का केक डिलिव्हर करायला आलात? सायली म्हणते, हो, मीच आले आहे. खरं तर मुख्य डिलिव्हरी बॉय निखिल त्याच्या आईच्या अचानक तब्येतीमुळे येऊ शकला नाही, म्हणून मी आले. पण तुम्ही कोण? जतीनजी म्हणतात, गुड इव्हिनिंग बाळा, माझं नाव जतीन आहे. मला जतीनजी अंकल म्हणू शकतेस. मी केक घ्यायला आलो आहे, तू मला दे. जतीनजी खूप आनंदी आणि चांगल्या स्वभावाचा माणूस होता. तो सायलीशी खूप प्रेमाने बोलत होता. सायली म्हणते, अरे नाही नाही नाही, मी तुम्हाला केक देऊ शकत नाही. सायलीचं उत्तर ऐकून जतीनजी आणि सिक्युरिटी दोघेही गोंधळले. जतीनजीला काहीच समजत नव्हतं की सायली त्याला केक का देत नाहीये. जतीनजी म्हणतात, पण का बाळा, तू मला केक का देत नाहीयेस? सायली म्हणते, अरे अंकल, सर्वात आधी तुम्ही देशमुख कुटुंबातील साहेब नाही, कारण मी त्यांच्या फोटो बऱ्याच वेळा वर्तमानपत्रात पाहिले आहेत. त्यामुळे स्पष्ट आहे की तुम्ही पार्टीतले गेस्ट आहात, आणि मी गेस्टला हे काम कसं देऊ? सायलीचं उत्तर ऐकून जतीनजी आणि सिक्युरिटी अजूनच गोंधळले. जतीनजीला काही कळेना की सायली त्याला गेस्ट का समजते आहे. जतीनजी म्हणतात, काय? मी गेस्ट आहे? माझ्याकडे नीट बघ बाळा, मी तुला गेस्टसारखा दिसतो का? सायली म्हणते, हो ना, स्वतःकडे बघा, इतका छान कोट पॅन्ट घातला आहे, नक्कीच तुम्ही गेस्ट आहात. जतीनजी म्हणतात, म्हणजे माझ्या कपड्यांमुळे तू मला गेस्ट समजलीस? सायली म्हणते, हो हो, नक्कीच. सायलीचं उत्तर ऐकताच जतीनजी आणि सिक्युरिटी गार्ड दोघेही जोरात हसू लागले. त्यांना इतकं हसताना पाहून सायलीला समजलं की तिच्याकडून काहीतरी गैरसमज झाला आहे. तिला खूपच लाज वाटू लागली. सायली म्हणते, काय झालं अंकल, तुम्ही दोघे एवढं का हसत आहात? जतीनजी म्हणतात, अरे बाळा, तुझा स्वभाव तुझ्या चेहऱ्यासारखाच निरागस आहे. तू मला कोट पॅन्टमध्ये पाहिलंस, पण माझ्या हातातले पांढरे ग्लोव्ज पाहिले नाहीस का? सायली म्हणते, म्हणजे? जतीनजी म्हणतात, अरे बाळा, मी देशमुख कुटुंबाच्या बंगल्यात काम करणारा नोकर आहे, आणि हा कोट पॅन्ट आमचा ड्रेस कोड आहे.
जतीनजींचं उत्तर ऐकून सायली खूपच आश्चर्यचकित झाली. सायली म्हणते, अरे देवा, इथे काम करणाऱ्यांचाच ड्रेस कोड इतका भारी असेल तर देशमुख कुटुंब काय घालत असतील? जतीनजी म्हणतात, हा हा, अरे तू खूप गोड आणि निरागस मुलगी आहेस बाळा. बरं आता केक दे आणि माझ्यासोबत ये. सायलीने केक जतीनजीला दिला, पण त्यांचं बोलणं ऐकून ती थोडी गोंधळलेली दिसत होती. सायली म्हणते, पण पण अंकल, मला आत का यायचं? माझं डिलिव्हरीचं काम तर संपलं, मग मला आत का नेताय? जतीन म्हणतात, अरे बापरे, किती प्रश्न विचारतेस. चल माझ्यासोबत. सिक्युरिटी गार्ड म्हणतो, जा मॅडम. देशमुख कुटुंबाच्या पार्टीची एक झलक पाहायला मिळणं ही नशिबाची गोष्ट असते. सायलीने थोड्या भीतीने सिक्युरिटीकडे हसत पाहिलं आणि जतीनजींसोबत आत चालू लागली. जतीन पुढे केकचा बॉक्स घेऊन चालत होता आणि सायली त्यांच्या मागे होती. गेटमधून आत जाताच तिचे डोळे आणि तोंड आश्चर्याने मोठे झाले. ती जागा खूपच मोठी होती. बंगल्यात शिरल्यानंतरही तो अजून बराच दूर होता, कारण समोर खूप मोठं मोकळं मैदान होतं, जणू काही खेळाचं मैदानच. संपूर्ण परिसर लाईट्सने सजवलेला होता. सगळीकडे पाहुणे उभे होते. सायली म्हणते, अरे देवा, अंकल, ही जागा तर पूर्ण एखाद्या राज्यासारखी दिसते. जतीनजी म्हणतात, हा हा, हो बाळा, देशमुख कुटुंब असंच आहे. माझ्यासोबत चालत राहा. एका मिनिटात तुला त्यांच्या बंगल्याचं पूर्ण दृश्य दिसेल. ते पुढे चालत गेले आणि अखेर बंगल्याजवळ पोहोचले. सायलीला आता पूर्ण बंगला दिसत होता. तो पाहून तिचे डोळे आणि तोंड पुन्हा एकदा आश्चर्याने मोठे झाले. तो बंगला पूर्ण पांढऱ्या रंगात रंगवलेला होता. खूपच मोठा, जणू एखादा राजवाडाच. समोरच्या अंगणात सुंदर पांढऱ्या रंगाचं मोठं कारंजे होते. सायली म्हणते, अंकल, तुम्ही म्हणालात की मला बंगला दिसेल, पण हा बंगला नाही, हा तर एक राजवाडाच आहे. साधी, निरागस आणि मध्यमवर्गीय मुलगी असल्यामुळे सायलीने आयुष्यात इतकं भव्य आणि आलिशान ठिकाण कधीच पाहिलं नव्हतं. ती पूर्णपणे थक्क झाली होती. जतीनजी म्हणतात, श्श, आता शांत राहा बाळा, आपण आत जातोय, गप्प राहा. सायली म्हणते, हो हो. सायली लहान मुलीसारख्या आवाजात हळूच म्हणाली. बंगल्यात आत पाऊल टाकताच सायलीसाठी अजूनही अनेक आश्चर्य वाट पाहत होती. आतलं दृश्य पाहून ती पूर्णपणे थक्क झाली. बाहेरून जितका सुंदर आणि आलिशान दिसत होता, तितकाच आतूनही तो भव्य होता. बाहेरप्रमाणेच आतलाही भाग पांढऱ्या रंगात रंगवलेला होता. जमिनीवर इटालियन मार्बल होतं. महागडे सोफे आणि फर्निचर ठेवलेलं होतं. भिंतींवर मोठमोठी महागडी पेंटिंग्स लावलेली होती. जतीनने शांत राहायला सांगितलं असल्यामुळे सायली एक शब्दही बोलत नव्हती, पण ती सगळं पाहून आश्चर्यचकित झाली होती. पार्टी बाहेर मैदानात असल्यामुळे आत कुठलेही पाहुणे नव्हते. अचानक एक मध्यमवयीन व्यक्ती जतीनकडे चालत आली. ते दुसरे कोणी नसून देशमुख कुटुंबाचे साहेब होते. त्यांचं व्यक्तिमत्व अगदी परफेक्ट श्रीमंत बिझनेसमॅनसारखं होतं. मिस्टर देशमुख म्हणतात, जतीन, केक आला का? जतीनजी म्हणतात, हो हो सर. मिस्टर देशमुख म्हणतात, ओके. त्यांनी उजवीकडे वळून आवाज दिला, शंभू, अनवर. किचनमधून 2 माणसं लगेच बाहेर आली. दोघे म्हणतात, हो सर. मिस्टर देशमुख म्हणतात, ऐका, केक आला आहे, तो नीट टेबलवर सेट करा. जतीन, त्यांना केक दे. जतीन म्हणतो, हो सर. जतीनने केक शंभू आणि अनवरला दिला. त्यांनी तो घेतला आणि आत गेले. मिस्टर देशमुख म्हणतात, तसं बघितलं तर आता जवळपास 8 वाजले आहेत. पार्टी सुरू होणार आहे. मग पेस्ट्रीवाल्यांना केक आणायला इतका उशीर का झाला? हा प्रश्न ऐकताच सायली थोडी घाबरली आणि नर्वस झाली. पण ती काही बोलण्याआधी जतीनजी बोलायला लागला. जतीन म्हणतात, सर, खरं तर जो मुलगा केक डिलिव्हर करतो त्याच्या आईची अचानक तब्येत बिघडली. दुसरा कोणी नव्हता, म्हणून या मुलीने जबाबदारी घेतली आणि स्वतः इथे केक आणायला आली. जतीनचं उत्तर ऐकून देशमुख साहेबांनी सायलीकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरून ते तिच्या कामाने प्रभावित असल्यासारखे दिसत होते. मिस्टर देशमुख म्हणतात, ओह, म्हणजे तूच ती मुलगी आहेस? सायली म्हणते, हो अंकल. म्हणजे सर. सायली खूप नर्वस होती. मिस्टर देशमुख म्हणतात, मला माहीत नव्हतं की माझा मित्र जोशी सर यांच्या खाली इतके मेहनती लोक काम करतात. मी खूप इम्प्रेस झालो आहे. सायली म्हणते, थँक्यू सर. मिस्टर देशमुख म्हणतात, आता तू इथे आलीच आहेस तर मी तुला थोडा वेळ पार्टीत थांबायला सांगतो. सायली म्हणते, नाही अंकल, म्हणजे सर, मला परत कामावर जायचं आहे. मिस्टर देशमुख म्हणतात, काळजी करू नकोस. जोशी माझे मित्र आहेत.
ते आज इथे नाहीत कारण ते दुसऱ्या शहरात गेले आहेत. पण जर त्यांनी तुला काही विचारलं तर सांग की मी तुला थांबायला सांगितलं. सायली म्हणते, पण पण सर. मिस्टर देशमुख म्हणतात, अरे नर्वस होऊ नकोस, जतीन तुझी काळजी घेईल. असं म्हणत त्यांनी जतीनकडे पाहिलं. जतीनजी म्हणतात, हो सर. मिस्टर देशमुख म्हणतात, ही माझ्यासाठी गेस्टसारखीच आहे, तिची काळजी घे. जतीन म्हणतात, नक्कीच सर. असं म्हणत देशमुख साहेब तिथून निघून गेले. जतीन म्हणतात, पाहिलंस का बाळा, आपल्या साहेबांचं मन किती मोठं आहे. सायली म्हणते, पण अंकल, मी या पार्टीत काय करणार? मला इथे कोणीच ओळखीचं नाही आणि या श्रीमंत लोकांमध्ये मला खूप ऑकवर्ड वाटेल. जतीन म्हणतात, अरे असं कधीच विचार करू नकोस. तू तुझ्या पद्धतीने एकदम राजकुमारीसारखी दिसतेस. जतीनचं उत्तर ऐकून सायली हसू लागली. सायली म्हणते, काय अंकल, काहीही बोलता तुम्ही. मी आणि राजकुमारी? जतीन म्हणतात, हो नक्कीच. राजकुमारी होण्यासाठी मुलगी श्रीमंत घरची असणं गरजेचं नसतं. तू तुझ्या पद्धतीने राजकुमारी आहेस बाळा. आणि कोण जाणे, कदाचित तुला या पार्टीतच तुझा प्रिन्स चार्मिंगही भेटेल. सायली म्हणते, बस करा जतीन अंकल. जतीन म्हणतो, हा हा, ठीक आहे, चल आता बाहेर जाऊ. पार्टी सुरू होणार आहे आणि काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबतच असेन. केक व्यवस्थित सजवून बाहेर आणण्यात आला. देशमुख साहेब आणि त्यांची पत्नी केकसमोर उभे होते. सगळे पाहुणे त्यांच्यासमोर जमा झाले होते. पण आश्चर्य म्हणजे देशमुख दाम्पत्य कोणाची तरी वाट पाहत होते, ज्याच्याशिवाय मॅडमना त्यांच्या वाढदिवसाचा केक कापणं शक्यच नव्हतं. मिस्टर देशमुख म्हणतात, तो मूर्ख कुठे आहे? मिसेस देशमुख म्हणतात, प्लीज त्याच्यासाठी असे शब्द वापरू नका. मी त्याला फोन केला होता, तो म्हणाला होता की तो येतोय. आतापर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. सायली जी जतीनसोबत थोडी दूर कोपऱ्यात उभी होती हे सगळं पाहत होती. सायली म्हणते, अंकल काय झालंय? ते केक का कापत नाहीत? कोणाची वाट पाहत आहेत का? जतीन म्हणतात, हो बाळा, ते अशा व्यक्तीची वाट पाहत आहेत ज्याच्याशिवाय मॅडम केक कापण्याचा विचारही करू शकत नाहीत. सायली म्हणते, खरंच? कोण आहे तो? जतीन म्हणतात, तो म्हणजे एकमेव अभिषेक देशमुख, त्यांचा एकुलता एक मुलगा. सायली म्हणते, ओह हो, मी ऐकलं आहे की देशमुख कुटुंबाला एक मुलगा आहे. मी साहेबांचा फोटो अनेक वेळा वर्तमानपत्रात पाहिला आहे, पण त्यांच्या मुलाचा फोटो कधीच पाहिला नाही. जतीन म्हणतात, हो बरोबर आहे. नातेवाईक, काही जवळचे मित्र आणि बिझनेस लोक सोडले तर फार कमी लोकांनी अभिषेकला पाहिलं आहे आणि तो देशमुखांचा मुलगा आहे हेही फार कुणाला माहीत नाही. अचानक जतीनची नजर मुख्य गेटकडे जाते. अरे, ज्याची वाट पाहत होतो तो आला. जतीनचं उत्तर ऐकून सायलीही गेटकडे पाहते. सायली पाहते, अभिषेक देशमुख हसत हसत आपल्या आईवडिलांकडे चालत येत होता. तो उंच, गोरा आणि देखणा तरुण होता. तो देशमुख कुटुंबाचा मुलगा असला तरी त्याने साधा पांढरा शर्ट, वरची 2 बटणं उघडी, काळा कोट आणि काळी पॅन्ट घातली होती. त्याचा ड्रेस खूप साधा होता, पण त्याची उपस्थिती आणि त्याचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी होतं की कोणत्याही महागड्या कपड्यांशिवायही तो एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. पार्टीतील सगळ्या मुली त्याच्यापासून नजर हटवू शकत नव्हत्या. त्यात सायलीही होती. पण सायलीच्या नजरेत आणि इतर मुलींच्या नजरेत फरक होता. इतर मुली फक्त त्याच्याकडे आकर्षित होत होत्या, पण सायलीच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. अशी भावना जी तिने आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. केवळ आकर्षणापेक्षा खूप जास्त. तिच्यासाठी जणू सगळं काही थांबलं होतं. तिला फक्त अभिषेकच दिसत होता. तिची नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. मिस्टर देशमुख म्हणतात, बघा, तुमचा लाडका मुलगा आला. ते थोडे नाराज दिसत होते. मिसेस देशमुख म्हणतात, अरे देवा, शेवटी तो आला. मी खूप काळजीत होते. मिस्टर देशमुख म्हणतात, जरा बघा तरी तो काय घालून आलाय? साधा कोट पॅन्ट? तो देशमुख कुटुंबाचा मुलगा वाटतो का? मिसेस देशमुख म्हणतात, अरे बास करा, आज माझा वाढदिवस आहे. किमान आज तरी त्याच्याशी वाद घालू नका. देशमुख दाम्पत्य बोलत असतानाच अभिषेक त्यांच्याजवळ येतो. हाय आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तो आईला मिठी मारतो. मिसेस देशमुख म्हणतात, थँक्यू बाळा. एवढा उशीर का झाला? मी खूप काळजीत होते. अभिषेक म्हणतो, काय सांगू आई, मी आत्ताच 1 तासापूर्वी लंडनहून शहरात आलो. मग थेट गेस्ट हाऊसला जाऊन तयार झालो आणि इथे आलो. मिस्टर देशमुख म्हणतात, हां, याला तू तयार होणं म्हणतोस? तू देशमुख कुटुंबाचा मुलगा आहेस आणि आज तुझ्या आईचा बड्डे आणि तू हे घालून आलास? अभिषेक म्हणतो, कम ऑन डॅड, मला असे फॉर्मल कपडे घालायची सवय नाही.
मी हे तरी घातलंय त्याबद्दल खुश राहा. त्यावर त्याची आई म्हणते, उफ, तुम्ही दोघं कधीच बदलणार नाही. आता जर तुमचं भांडण संपलं असेल तर मी केक कापू का? मिस्टर देशमुख म्हणतात, नक्की. शेवटी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला. केक कापण्यात आला. सगळ्यांनी बड्डे सॉन्ग गायला. केक कापताना आकाशात फटाके उडवले गेले. सगळं खूप सुंदर दिसत होतं. पण सायली अजूनही अभिषेककडेच पाहत होती. सायली म्हणते, अंकल, मी तुम्हाला काही विचारू का? जतीनजी म्हणतात, हो बाळा, विचार. सायली म्हणते, तुम्ही म्हणालात की फार कमी लोकांनी अभिषेकला पाहिलं आहे. तो असं पब्लिकमध्ये येणं टाळतो म्हणून का? जतीन म्हणतात, तसं नाही बाळा. खरं तर अभिषेक बाळा कधीच शहरात राहत नाहीत. तो एक ट्रॅव्हलर आणि एक्सप्लोरर आहे. तो सतत जगभर फिरत असतो. वेगवेगळी ठिकाणं शोधत असतो. त्याचं आयुष्य अगदी पक्ष्यासारखं आहे. सायली म्हणते, काय? पक्ष्यासारखं? मी बरोबर ऐकलं का? जतीन म्हणतो, हो बाळा, तू बरोबर ऐकलंस. पक्षी पाहिले आहेत ना? त्यांना एक ठरलेलं ठिकाण नसतं. ते सतत जगभर फिरत राहतात. अशी ठिकाणं शोधतात जी कदाचित आपण माणसांनीही पाहिली नसतील. आणि अभिषेकनेही तसंच आयुष्य निवडलं आहे. पक्ष्यासारखं मोकळं आयुष्य. जतीनने अभिषेकबद्दल सांगितलेलं ऐकल्यावर सायली त्याच्याकडे अजून खोल नजरेने पाहते. आणि तिच्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडला, बोजा. केक कटिंग झालं. सगळे लोक वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागले गेले. काही मिनिटांनी स्नॅक्स सर्व होऊ लागले. जतीन अजूनही सायलीच्या बाजूला उभा होता. जतीन म्हणतात, बाळा, स्नॅक्स सर्व होत आहेत आणि मी इथला नोकर असल्यामुळे मला माझ्या कामावर परत जावं लागेल. तू इथे एकटी ठीक राहशील ना? सायली म्हणते, जतीन अंकल, काही हरकत नाही. तुमचं काम महत्त्वाचं आहे. तुम्ही जा. मी ठीक आहे. जतीन म्हणतात, ठीक आहे बाळा, धन्यवाद. मी माझ्या कामाला जातो. जतीन तिथून गेल्यावर सायलीला पुन्हा ऑकवर्ड वाटायला लागलं. ती एकटीच उभी होती. तिच्यासोबत बोलायला कोणीच नव्हतं. ती इकडे तिकडे पाहू लागली. सगळे लोक छोट्या छोट्या ग्रुपमध्ये उभे राहून गप्पा मारत होते आणि पार्टी एन्जॉय करत होते. अचानक सायलीची नजर 5 मुलांच्या एका ग्रुपवर गेली. त्या ग्रुपमध्ये अभिषेकही होता. ते थोडं लांब उभे असल्यामुळे तिला त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हतं. पण अभिषेक तिथे असल्यामुळे ती त्याच्याकडे हसत हसत पाहत राहिली. हे 4 मुलं अभिषेकचे मित्र होते. अर्जुन, सॅम, रतन आणि सूरज. अर्जुन म्हणतो, अरे यार, तू आजकाल कुठे असतोस? दिसतच नाहीस. अभिषेक म्हणतो, खरं तर मी लंडनमध्ये होतो. आजच आलो. तेही फक्त माझ्या आईच्या वाढदिवसासाठी. पुन्हा लवकरच जाणार आहे. सॅम म्हणतो, अरे वा, सतत ट्रॅव्हलिंग. तू एकाच ठिकाणी राहू शकत नाहीस का? अभिषेक म्हणतो, काय करू यार, मी तसाच आहे. मला एकाच ठिकाणी राहणं जमत नाही. देवाने इतकं सुंदर जग दिलं आहे, तर ते जितकं शक्य आहे तितकं पाहायला आणि अनुभवायला काय हरकत आहे? रतन म्हणतो, बरोबर आहे. काश आपणही तुझ्यासारखं जगू शकलो असतो. पण आपले आई बाबा कसे आहेत माहीत आहे ना? माझं ग्रॅज्युएशन संपलं आणि दुसऱ्याच दिवशी बाबांनी मला ऑफिसमध्ये बसवलं. सगळी जबाबदारी दिली. उफ. अभिषेक म्हणतो, अरे असं समजू नकोस की माझे आई बाबा वेगळे आहेत. खास करून माझे डॅड. ते नेहमी विचारत असतात की मी फॅमिली बिझनेस कधी जॉईन करणार. सूरज म्हणतो, मग कधी जॉईन करणार? अभिषेक म्हणतो, माहीत नाही. मला अजून वेळ हवा आहे. अजून तयार नाही आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, बिझनेसची चर्चा पुरे. एक सांग, तू इतका फिरतोस, इतक्या लोकांना भेटतोस, नक्कीच कुठेतरी गर्लफ्रेंड असेल ना? अभिषेक म्हणतो, अरे यार, मी जगभर गर्लफ्रेंड शोधायला फिरत नाही. रतन म्हणतो, पण तरीही तुझ्याकडे बघ, मुली तुझ्यावर फिदा आहेत. इथे पार्टीतच बघ, सगळ्यांची नजर तुझ्यावर आहे. आणि तू म्हणतोस की गर्लफ्रेंड नाही. आम्ही असतो तुझ्या जागी तर किमान 5 तरी बनवल्या असत्या. रतनचं उत्तर ऐकून अभिषेक हसू लागला. अभिषेक म्हणतो, तसं नाही रतन, मला हवं तर मी 5 गर्लफ्रेंड बनवू शकतो. मला माहीत आहे मुलींना मी आवडतो. पण मला तसं रिलेशनशिप नको आहे. मला एक खरं, कायम टिकणारं नातं हवं आहे. मला अशी व्यक्ती हवी आहे जी मला माझ्या पैशांसाठी किंवा माझ्या दिसण्यासाठी नाही, तर मी जसा आहे तसा मला प्रेम करेल. सूरज म्हणतो, ओह, म्हणजे तू खरं प्रेम शोधतोयस? असं कुणी भेटेल का? अभि म्हणतो, अजून नाही. रतन म्हणतो, पण अशी मुलगी भेटली तर तू तिला ओळखशील कसं? अभिषेक म्हणतो, माहीत नाही, पण मला वाटतं मी तिला लगेच ओळखेन. कसं ते माहीत नाही, पण ओळखेन. अभिषेकचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याची नजर सायलीवर पडते. सायलीला जाणवतं की तो तिच्याकडेच पाहतोय.
त्यामुळे ती लगेच नजर वळवते आणि इतर लोकांकडे पाहू लागते. अभिषेक मात्र तसाच शांत उभा राहतो, जणू काही पुतळाच. तो सायलीच्या निरागसतेत, सौंदर्यात हरवून जातो. त्याचे मित्र त्याला हाक मारतात, पण तो इतका हरवलेला असतो की त्याला काहीच ऐकू येत नाही. अचानक सूरज, जो त्याच्या उजव्या बाजूला उभा होता, त्याच्या पाठीवर हलकासा थाप मारतो. त्या थापेमुळे अभिषेक थोडा भानावर येतो. अभिषेक म्हणतो, अरे हो यार. काय? सायली मनात खूप साऱ्या गोष्टी विचारात गुंतलेली असते. तोपर्यंत अभिषेक तिच्याजवळ येऊन पोहोचला. तो जवळ येताना पाहताच सायली इतकी घाबरली की तिला काय करावं तेच समजेनासं झालं. ती वर बघायला लागली आणि जणू काही ती काहीतरी मोजत आहे असा बहाणा करू लागली. सायली म्हणते, 1 2 3 4 5. अभिषेक म्हणतो, हॅलो. सायलीने अभिषेककडे दुर्लक्ष केलं आणि अजूनही मोजण्याचा बहाणा करत राहिली. अभिषेक म्हणतो, अरे मी हॅलो म्हणालो. सायली म्हणते, हो. तुम्ही माझ्याशी बोलताय का? अभिषेक म्हणतो, इथे माझ्याशिवाय आणि तुझ्याशिवाय कोणी दिसत नाही, म्हणजे मी तुझ्याशीच बोलतोय मिस. सायली एक निरागस मुलगी होती आणि तिच्यात आधीच थोडंसं लहान मुलांसारखं वागणं होतं. त्यात ती घाबरलेली असल्यामुळे अभिषेकसमोर अजूनच विचित्र वागायला लागली. ती त्याला काहीतरी मूर्खासारखे प्रश्न विचारू लागली. सायली म्हणते, तुम्ही मला ओळखता का? अभिषेक म्हणतो, म्हणजे तू माझ्या बंगल्यात चाललेल्या पार्टीत उभी आहेस आणि वरून मला विचारतेस की मी कोण आहे. वाव. अभिषेकच्या उत्तरामुळे सायलीला कळलं की तिने किती मूर्खपणाचा प्रश्न विचारला आहे. ती घाबरून डोकं खाजवू लागली. सायली म्हणते, सॉरी अभिषेक सर. मला माहीत आहे तुम्ही कोण आहात. तुम्ही देशमुख कुटुंबाचा मुलगा आहात. अभिषेक म्हणतो, बरोबर, पण मला तुझी ओळख नाही. तू कोण आहेस? तुझं नाव सांगशील का मिस? सायली म्हणते, मी म्हणजे हो, मी तुमच्या पार्टीतली एक गेस्ट आहे. हो, मी गेस्टच आहे. आणखी काय असणार? अभिषेक म्हणतो, वाव, काय भन्नाट उत्तर आहे. अगदी ऑस्कर जिंकणारं उत्तर. सुपर्ब मिस. आणि हो, नक्कीच तू आमचे गेस्ट आहेस. तर मिस, मी तुला काही विचारू का? सायली म्हणते, हो, काहीही विचारा. अभिषेक म्हणतो, मी इथे येताना पाहिलं की तू वर बघून काहीतरी मोजत होतीस. काय मोजत होतीस? सायली म्हणते, हो, मी काहीतरी मोजत होते. काय मोजत होते? मी अरे हो, आठवलं. मी आकाशातले तारे मोजत होते. सायलीचं हे निरागस आणि थोडंसं मूर्खपणाचं उत्तर ऐकून अभिषेकला जोरात हसू येत होतं, पण त्याने कसं तरी स्वतःला आवरलं. अभिषेक म्हणतो, काय? तारे मोजत होतीस? सायली म्हणते, हो, मी रोज असंच करते. मी बघते की सगळे तारे आहेत का, एकही तारा गायब तर नाही ना. अभिषेक म्हणतो, ओके, छान काम आहे. सायली म्हणते, अरे देवा, मी काय बोलते आहे. शिट. सायलीला स्वतःच्याच बोलण्याची खूप लाज वाटत होती, पण ती काय करणार. ती खूप घाबरलेली होती. अभिषेकला समजलं की सायली खूपच नर्वस झाली आहे, त्यामुळे ती काहीही बोलत आहे. अभिषेक म्हणतो, अरे रिलॅक्स, शांत हो. एवढी का घाबरतेस? सायली म्हणते, सॉरी अभिषेक सर, मला खरंच काही समजत नाही आहे. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, किमान तुझं नाव तरी सांगशील का? सायली किंवा अभिषेक पुढे काही बोलणार इतक्यात अनवर, नोकर तिथे येतो आणि त्यांच्या संभाषणात अडथळा आणतो. अभिषेक सर. हो अनवर, बोल. अनवर म्हणतो, मॅडम, देशमुख मॅडम तुम्हाला शोधत आहेत. त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, तू जा. आईला सांग की मी येतोय. अनवर म्हणतो, ठीक आहे सर. असं म्हणत अनवर तिथून निघून जातो. अनवर गेल्यानंतर अभिषेक पुन्हा सायलीकडे वळतो. ऐक, तू इथेच थांब, ठीक आहे? आईने मला बोलावलं आहे, पण मी लगेच परत येतो. कुठेही जाऊ नकोस, ओके? सायली लहान मुलीसारखी मान हलवते. अभिषेक तिथून गेल्यानंतर सायलीच्या मोबाईलवर कॉल येतो. तो तिच्या आजीकडून होता. सायली म्हणते, हॅलो नानी. आजी म्हणते, सोनू बाळा, कुठे आहेस तू? खूप उशीर झाला, अजून घरी आली नाहीस. सायली म्हणते, नानी, मी एका पार्टीत आहे. पार्टी? कसली पार्टी? कोणाची पार्टी? मला काहीच समजत नाही आहे बाळा. लवकर घरी ये, मला काळजी वाटते. सायली म्हणते, उफ नानी, तुम्ही लगेच काळजी करता. ठीक आहे, मी येते घरी. फोन ठेवल्यानंतर सायली इकडे तिकडे पाहू लागते. उफ,
अभिषेक सरांनी मला थांबायला सांगितलं आहे, पण घरी नानी काळजी करत आहेत आणि खूप उशीरही झाला आहे. काय करू मी? नानीला मी टेन्शन देऊ शकत नाही. त्यांना थोडंसंही टेन्शन आलं तर ते आजारी पडतात. मला वाटतं मी निघून गेलेलं बरं. पण जाण्याआधी जतीन अंकलला तरी सांगायला हवं. त्यांनी माझ्याशी खूप चांगले वागले. पण ते आहेत कुठे? इथे इतके लोक आहेत. मी त्यांना कसं शोधणार? उफ. ठीक आहे, मी निघतेच. आजीमुळे सायली लगेच पार्टीतून निघते आणि घरी जाते. दरम्यान अभिषेक परत येतो, पण सायली तिथे नसल्याचं पाहून तो थोडा निराश होतो. ती ती मुलगी कुठे गेली? कोण होती ती? थोडी वेडी, थोडी लहान मुलीसारखी आणि इतकी गोड. ती कोण असेल आणि कुठून आली असेल? सायली घरी पोहोचते तेव्हा ती पाहते तिची आजी दरवाजासमोर उभी राहून तिची वाट पाहत असते. सायली म्हणते, अरे नानी, मी फोनवर सांगितलं होतं ना की मी येते. तरीही तुम्ही दरवाजात उभ्या राहून वाट पाहताय. एवढी का काळजी करता? आजी म्हणते, एवढी का काळजी करते? बाळा, मी आयुष्यात सगळं काही गमावलं आहे. तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस. तू उशिरा घरी आलीस की माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण होते. सायली म्हणते, उफ नानी, इतकं खोलवर का विचार करता तुम्ही? तुमच्या या जास्त विचार करण्यामुळेच तुम्ही नेहमी आजारी पडता, माहीत आहे का? आजी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, मी विचार करणार नाही. मला माहीत आहे तू मला आधीसारखं प्रेम करत नाहीस. सायली म्हणते, अरे बास आता तुमचं हे इमोशनल बोलणं. इथे या. असं म्हणत सायलीने आजीला घट्ट मिठी मारली. माहीत आहे आजी, काहीही झालं तरी माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. आणि माझ्याबद्दल जास्त टेन्शन घेऊ नका. देवाला माहीत आहे आपण एकमेकांवर किती प्रेम करतो. तो मला तुमच्यापासून दूर नेणार नाही आणि मीही त्याला तुम्हाला माझ्यापासून दूर नेऊ देणार नाही. आजी म्हणते, हो बाळा, मीही तुला सोडून कुठे जाणार नाही. किमान तोपर्यंत तरी नाही, जोपर्यंत तुला एक चांगला मुलगा मिळत नाही, जो तुझी काळजी घेईल आणि तुला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करेल. त्यानंतर देव मला घेऊन गेला तरी चालेल. सायली म्हणते, नानी प्लीज, तुमच्यापेक्षा मला कोणीच जास्त प्रेम करू शकत नाही. आणि आता हे मृत्यूचे विषय बंद करा. चला आज जाऊ. रात्री खूप उशीर झाला होता, पण आज सायलीला झोप येत नव्हती. म्हणून तिने प्राजक्ताला फोन केला. प्राजक्ता गाढ झोपेत होती. फोन वाजल्यामुळे ती उठली. प्राजक्ता म्हणते, हाय सायली, काय झालं? एवढ्या रात्री फोन केलास? सायली म्हणते, अरे तू झोपली होतीस का प्राजक्ता? प्राजक्ता म्हणते, हा नाही ग, रात्री 1 वाजता मी योगा करत होते. अर्थात झोपले होते वेडी. सायली म्हणते, उफ, तुझ्या झोपेचं जाऊ दे. उद्या रविवार आहे, उद्या सकाळपर्यंत झोप. पण आत्ता बाहेर ये, मला तुला भेटायचं आहे. प्राजक्ता म्हणते, अरे सायली, मला खूप झोप येते, मला झोपू दे ना. सायली म्हणते, नाही, तू आत्ताच ये, नाही तर मी तुझ्या आईला सांगते की 2 दिवसांपूर्वी तू कामाला न जाता तुझ्या बॉयफ्रेंडसोबत मूव्हीला गेली होतीस. प्राजक्ता म्हणते, अरे देवा, ही मुलगी. ठीक आहे, येते मी. सायली आणि प्राजक्ता शेजारी राहत होते. त्यांची घरं एकमेकांच्या शेजारी होती. त्या दोघे एकमेकींसोबत सगळं शेअर करत असत. त्यांच्या घरासमोर एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या पलीकडे एक नदी वाहत होती. रस्त्याच्या बाजूला काही बेंचेस होते, जिथे बसून लोक नदीचं सौंदर्य पाहायचे. सायली एका बेंचवर बसून प्राजक्ताची वाट पाहत होती. थोड्याच वेळात प्राजक्ता तिथे आली आणि तिच्या शेजारी बसली. प्राजक्ता म्हणते, हे बरोबर नाही सायली, तू मला असं ब्लॅकमेल करू शकत नाहीस. सायली म्हणते, मग मी काय करणार? तू बाहेर येत नव्हतीस आणि मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. प्राजक्ता म्हणते, अरे मला खूप झोप येत होती, पण आता पूर्ण झोप उडाली आहे. सांग काय झालं? सायली म्हणते, प्राजक्ता, आज मी त्याला पाहिलं. प्राजक्ता म्हणते, त्याला? कोणाला? सायली म्हणते, ज्याचं मी नेहमी स्वप्न पाहिलं आहे. मी नेहमी एका व्यक्तीचं स्वप्न पाहायचे आणि आज मी त्याला खऱ्या आयुष्यात पाहिलं. म्हणजे तो अगदी तसाच होता जसा मी स्वप्नात पाहायचे. प्राजक्ता म्हणते, अरे वा, शेवटी तुला तुझा माणूस सापडला. कोण आहे तो? कुठे आहे? कसा दिसतो? सगळं डिटेलमध्ये सांग. प्राजक्ता सायलीचं उत्तर ऐकून खूपच उत्साहित झाली होती. तिला सगळं जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. सायली म्हणते, अरे बापरे, एकदम इतके प्रश्न विचारू नकोस, मी सगळं सांगते तुला. सायलीने पार्टीत जे काही घडलं होतं ते सगळं प्राजक्ताला सांगितलं. ते ऐकून प्राजक्ता अगदी शब्दच हरवते. प्राजक्ता म्हणते, म्हणजे तू मला सांगतेस की तुझा ड्रीम बॉय म्हणजे दुसरा कोणी नाही तर देशमुख कुटुंबाचा मुलगा अभिषेक देशमुख आहे? सायली म्हणते, हो, बहुतेक. प्राजक्ता म्हणते,
सायली, तू खरंच सिरियस आहेस का? तुला माहिती आहे का ते किती मोठे लोक आहेत? म्हणजे तू स्वतः त्यांच्या स्टेटस बघितलंस? सायली म्हणते, मला माहिती आहे प्राजक्ता, पण ज्या क्षणी मी अभिषेकला पाहिलं, माझ्या मनात जी भावना आली ती मी तुला शब्दात सांगू शकत नाही. ते काही प्लॅन केलेलं नव्हतं. मला हेही माहीत नव्हतं की अभिषेक देशमुख नेमका कोण आहे. पण ज्या क्षणी मी त्याला पाहिलं, त्या सुंदर भावनेत मी हरवून गेले. आणि जतीन अंकलने त्याच्याबद्दल जे सांगितलं, त्यावरून मला खात्री आहे की तोच माझ्या स्वप्नातला आहे. तोच माझा अल्बाट्रॉस आहे. प्राजक्ता म्हणते, अरे देवा, हा अल्बाट्रॉस अल्बाट्रॉस काय असतं ते तरी सांग आज. सायली म्हणते, वेडी आहेस तू. त्यांना खरं प्रेम काय असतं ते माहिती नसतं. त्यांनाच अल्बाट्रॉस माहीत नसतं. अल्बाट्रॉस हा एक पक्षी आहे. तो मुख्यतः उत्तर पॅसिफिक आणि दक्षिण महासागरात आढळतो. त्याच्यात 2 खास गोष्टी आहेत. प्राजक्ता म्हणते, वाव. आणि दुसरी गोष्ट? सायली म्हणते, दुसरी गोष्ट सगळ्यात खास आहे. अल्बाट्रॉस आयुष्यभर एकाच जोडीदाराची निवड करतो आणि एकदा त्याला त्याचा साथीदार मिळाला की ते दोघं आयुष्यभर एकत्र राहतात. आकाशात उडत, जग फिरत. विचार कर, तू एका व्यक्तीवर प्रेम करतेस आणि आयुष्यभर त्याच्यासोबतच राहतेस. अल्बाट्रॉस म्हणजे खरे आणि कायमस्वरूपी प्रेमाचं प्रतीक आहे प्राजक्ता. आणि मला नेहमी असंच प्रेम हवं होतं. असा कोणी जो आयुष्यभर फक्त माझाच राहील. आणि मग मी आणि माझा अल्बाट्रॉस, आम्ही दोघं मिळून सगळं जग फिरू. प्राजक्ता म्हणते, तुझे स्वप्न तर या जगाच्या बाहेरच आहेत. सायली, खरंच असं प्रेम अस्तित्वात असतं का? आणि तुला वाटतं का की अभिषेक तुझा अल्बाट्रॉस आहे? तू नेहमी स्वप्नांच्या दुनियेत जगतेस, पण आता तू खूप पुढे जात आहेस. मला तुझी काळजी वाटते. शेवटी तुला दुखापत व्हायला नको. प्राजक्ताच्या शब्दांनी सायलीच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं. ती खोल विचारात पडली. कारण प्राजक्ता म्हणाली तेही खरंच होतं. स्वप्न आणि वास्तव यामध्ये खूप फरक असतो. सुंदर गाव, देशमुख कुटुंबाचा बंगला. अभिषेक आपल्या खोलीत बसला होता. तो सतत सायलीबद्दल विचार करत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा होती. ती मुलगी कोण होती? आणि अचानक कुठे गायब झाली? पुन्हा कधी भेटेल का ती मला? त्या पार्टीत खूप मुली होत्या, पण ती सगळ्यांपेक्षा वेगळी होती. बाकी सगळ्या मुली महागडे कपडे, दागिने आणि मेकअपमध्ये होत्या, पण ती साधा टॉप आणि स्कर्ट घातलेली. तरीही ती एखाद्या देवदूतासारखी दिसत होती, जणू स्वर्गातून पृथ्वीवर आलेली. हो, ती देवदूतच होती की एखादी जादूगार. तिने माझ्यावर जादू केली आणि नाहीशी झाली. अरे देवा, मी वेडा होत आहे का? ती कोण होती? अभिषेक विचार करत करत झोपून जातो. सुंदर गावमध्ये आणखी एक सुंदर सकाळ उगवते. अभिषेक झोपेतून उठतो आणि उठताच त्याला त्याची आई त्याच्यासमोर उभी राहून हसत पाहत असते. अभिषेक म्हणतो, गुड मॉर्निंग आई. तुम्ही इथे काय करताय? माझ्याकडे असं बघत का उभे आहात? आई म्हणते, तू फार कमी वेळ घरी असतोस, म्हणून जेव्हा येतोस तेव्हाच मला तुला मनसोक्त पाहता येतं. अभिषेक म्हणतो, आई. तो उठून बसतो. काय आई, तुला माझी आठवण येत नाही का तुझ्या त्या लांबच्या ट्रिप्समध्ये? अभिषेक म्हणतो, नक्कीच येते आई. म्हणूनच तर मी इथे आलोय, तुमचा वाढदिवस साजरा करायला. आई म्हणते, म्हणजे फक्त माझा वाढदिवस आहे म्हणून आलास? नाहीतर अजून 4-5 महिने चेहराही दाखवला नसतास ना? अभिषेक म्हणतो, नाही आई, तसं नाही. मलाही तुमच्यासोबत वेळ घालवायचा असतो, पण मी इथे जास्त दिवस राहू शकत नाही. कारण मी इथे राहायला लागलो तर बाबांनी काय केलं असतं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. अभिषेक म्हणतो, नाही तर बाबा मला जबरदस्तीने आपल्या बिझनेसमध्ये येण्यासाठी सांगतील, आणि त्यासाठी मी अजून मानसिकदृष्ट्या तयार नाही आई. मला अजून थोडा वेळ हवा आहे. आई म्हणते, म्हणजे तुझ्या बाबांमुळेच तू आमच्यापासून दूर राहतोस का? अभिषेक म्हणतो, नाही नाही आई, तसं पूर्णपणे नाही. मी फिरतो कारण मला फिरायला खूप आवडतं. नवीन ठिकाणं बघणं, नवीन लोकांना भेटणं, आयुष्यात नवीन अनुभव घेणं मला खूप आवडतं. मला जग फिरायला आवडतं आई. जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा मला माझ्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. माझ्या प्रत्येक श्वासात मला जिवंतपणा जाणवतो. आई म्हणते, ठीक आहे, मी तुला फिरायला जाण्यापासून थांबवणार नाही. जितकं हवं तितकं फिर. पण आता तू इथे आला आहेस तर काही दिवस इथेच राहायचं, आणि हा माझा आदेश आहे. अभिषेक म्हणतो, पण आई. आई म्हणते, मला काहीही कारणं ऐकायची नाहीत. तू इथे अजून काही दिवस राहणार. यानंतर पुढे या स्टोरीमध्ये काय होतं ते बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.